श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृषभ राशीच्या जातकांनो, कधी विचार केलाय का तुमच्याच घरात अचानक माणसाची अफाट गर्दी उसळेल, लोक धावत सुटतील आणि तुम्ही थक्क होऊन बघतच राहाल. हे कोणा माणसाचं स्वप्न नाही, तर थेट ब्रह्मदेवाच्या पानावर वृषभ राशीसाठी लिहून ठेवलेलं अंतिम आणि शाश्वत सत्य आहे. येणारे शेवटचे 10 दिवस तुमच्या राशीचं आणि संपूर्ण आयुष्य असं काही पालटून टाकणार आहेत की तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. पंचांगातील ग्रहाची चाल आणि तिथीचं हे चक्र वृषभ राशीच्या जातकासाठी अत्यंत महत्वाचं आहे. या काळात घडणाऱ्या 5 महाघटना तुमच्या आयुष्यात घडणार म्हणजे घडणारच. पण थांबा, यात एक असा सगळ्यात मोठा धोका आहे ज्याबद्दल 99% लोकांना अजिबात माहिती नाही. जर तुम्ही या 10 दिवसात 2 अत्यंत चुकीच्या गोष्टी केल्या तर आयुष्यभराची कमाई आणि नशीब एका झटक्यात मातीत मिळून जाईल. त्या 2 महाचुका नेमक्या कुठल्या आहेत आणि ब्रह्मदेवाच्या कोणत्या रहस्यामुळे तुमचे भाग्य चमकणार आहे? जर तुम्हाला स्वतःचं आणि कुटुंबाचं भलं करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटच्या शब्दापर्यंत पाहत राहा, कारण शेवटची ती एक पायरी तुमची दिशा ठरवणार आहे आणि एकदा वेळ निघून गेली की पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरणार नाही. कधी कधी आयुष्य एका रात्रीत असं काही बदललं की आपल्याला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. येणारे शेवटचे 10 दिवस हे वृषभ राशीच्या आयुष्यातील असेच ऐतिहासिक दिवस असणार आहेत, ज्याची नोंद थेट ब्रह्मदेवाने तुमच्या हाताने भाग्याच्या पानावर करून ठेवली आहे. आतापर्यंत तुम्ही जे कष्ट केले, जे संघर्ष सहन केले, त्या प्रत्येक कष्टाचे सोने होण्याची वेळ आता आली आहे. ग्रहमानाच्या या अत्यंत शुभ आणि सकारात्मक युतीत नकारात्मकतेचा अंधार कायमचा नाहीसा होणार असून तुमच्या दारात सुख, समृद्धी आणि यशाचा लख प्रकाश पडणार आहे. ब्रह्मदेवाचा आशीर्वाद आणि वृषभ राशीची नवी चाल आता पाहूया. तर ज्योतिषीय गणनेनुसार आकाशातील ग्रहाची चाल आता अत्यंत अनुकूल आणि पॉझिटिव्ह होत आहे. शुक्र अधिपती असलेल्या वृषभ राशीवर ब्रह्मदेवाच्या कृपेने प्रभाव टाकणारे ग्रह आता उच्च स्थानावर विराजमान होत आहे. त्याचा अर्थ स्पष्ट आहे. मागील काळात ज्या संधी तुमच्या हातातून निसटल्या होत्या त्या आता दुप्पट वेगाने तुमच्याकडे चालून येणार आहेत. तुमची प्रत्येक अडकलेली वाट आता सुकर होणार असून नशिबाचे बंद दरवाजे एकामागे एक सप्तरंगाच्या उजळणीने उघडायला सुरुवात होईल. या 10 दिवसात तुमच्या मनातील सर्व शंका, भीती आणि नैराश्य कायमचे धुवून निघेल. एक विलक्षण सकारात्मक ऊर्जा तुमच्या अवतीभोवती संरक्षक कवच तयार करेल. तुम्ही ज्या कामाला हात लावाल तिथे तुम्हाला यश आणि प्रगतीची पावती मिळेल. कुटुंब आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि आर्थिक लाभाचे जबरदस्त योग जुळून येतील. ब्रह्मदेवाच्या वरदानारूपी 10 दिवसात तुमचे भाग्य तुम्हाला साथ देण्यासाठी सज्ज झाले आहे. फक्त गरज आहे ती या सुवर्ण काळाचे स्वागत करण्याची. तर वृषभ राशीच्या जातकांनो, पंचांगातील अत्यंत पवित्र आणि तेजोमय अशी 20 दुर्गाष्टमी ही वृषभ राशीसाठी कल्पवृक्षासारखी आहे. या दिवशी आदिशक्ती माता दुर्गेची अशी काही कृपा बरसणार आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक शक्तीचा समूळ नाश होईल. गेल्या अनेक दिवसापासून ज्या कायदेशीर बाबी, आर्थिक अडचणी किंवा कौटुंबिक कलह रखडलेले होते त्या सर्व समस्याचे निराकरण होण्याचा हा अचूक काळ आहे. माता दुर्गेची पावलं तुमच्या घरात सुख समृद्धीची नवी कवाडे उघडून देतील. या दिवशी ब्रह्मांडातून एक अफाट आणि सकारात्मक ऊर्जा प्रभावी होईल जी तुमच्या मनस्थितीला आणि विचारसरणीला पूर्णपणे बदलून टाकेल. तुमचे आत्मबल वाढेल आणि तुम्ही ज्या महत्त्वाच्या निर्णयावर संभ्रमात होता त्या प्रत्येक गोष्टीचा मार्ग स्पष्ट होईल. गुप्त शत्रूचे सर्व मनसुबे धुळीला मिळतील आणि तुमच्या कष्टाची चीज होण्याची वेळ आता आली आहे. जिथे जिथे अपयशाची भीती वाटत होती तिथे तिथे विजयाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, कारण दुर्गाष्टमीचा हा योग अत्यंत दुर्मिळ आणि फलदायी आहे. पण लक्षात ठेवा,
शक्तीचा अथांग स्रोत प्रत्येकासाठी सरळ नसतो. या दिवशी होणाऱ्या एका छोट्या चुकीमुळे वृषभ राशीचे भाग्य धुळीस मिळू शकते. या येणाऱ्या 10 दिवसात अशा कोणत्या 2 चुका आहेत ज्या अजिबात करू नयेत? जर त्या चुका तुम्ही केल्या तर आयुष्यभराची कमाई आणि नशीब एका झटक्यात मातीत मिळून जाईल. त्या 2 महाचुका कोणत्या आहेत ज्या तुमचे भविष्य उद्ध्वस्त करू शकतात? याचे संपूर्ण सत्य मी या भविष्यवाणीच्या एकदम शेवटी उघड करणार आहे. त्यामुळे त्यामुळे ही भविष्यवाणी शेवटपर्यंत अजिबात सोडू नका, कारण शेवटची ती एक पायरी तुमची दिशा ठरवणार आहे. तर वृषभ राशीच्या जातकांनो, पंचांगातील अत्यंत महत्त्वाची आणि व्रतराज मानली गेलेली 23 तारखेची एकादशी ही केवळ उपवासाची तिथी नाही, तर वृषभ राशीच्या आत्म्याला आणि नशिबाला शुद्ध करणारा एक दिव्य सोहळा आहे. या दिवशी विष्णू कृपेने तुमच्या जीवनातील अनेक वर्षाचे पापे, मानसिक ताण आणि कर्माचे ओझे हलके होण्यास सुरुवात होते. एकादशीच्या या पवित्र ऊर्जेमुळे तुमची बुद्धी अधिक सात्विक, तीक्ष्ण आणि निर्णयक्षम बनते, ज्यामुळे भविष्यातील मोठ्या यशाचा पाया याच दिवशी रचला जातो. याच 23 तारखेच्या आसपास जुळून येणारा भद्रा समारंभ हा ग्रहाच्या एका अत्यंत विशिष्ट स्थितीचा भाग आहे. भद्रा काळात काही काही गोष्टींवर विशेष बंधन असते, पण जर तुम्ही योग्य नियम पाळले तर हीच भद्रा वृषभ राशीसाठी संरक्षणाचे एक मजबूत वर्तुळ तयार करू शकते. या काळात बाहेरगावी प्रवास करताना, मोठे आर्थिक व्यवहार करताना किंवा कोणतेही नवीन कंत्राट सही करताना अत्यंत डोळे उघडून वागण्याची गरज आहे. ग्रहाची ही उलाढाल तुम्हाला भविष्यातील एका मोठ्या संकटातून अगोदरच सावध करत आहे. तर एकादशी आणि भद्रा यांच्या या संमिश्र पर्वातून जेव्हा तुम्ही सुखरूप बाहेर पडाल, तेव्हा वृषभ राशीच्या जीवनातील एक अभूतपूर्व स्थिरता आणि भरभराट आलेली दिसेल. रखडलेली कामे अचानक वेगाने मार्गी लागतील आणि जुनी गुंतवणूक किंवा अडकलेले पैसे परत मिळण्याचे मार्ग मोकळे होते. ब्रह्मांडीय ऊर्जेचा हा प्रवाह तुमच्यावर कुटुंबासाठी आरोग्य, संपत्ती आणि ऐश्वर्य घेऊन येणार आहे, ज्यामुळे येणारा प्रत्येक दिवस एका नवीन उत्साहासारखा वाटू लागेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, पंचांगातील काळ वृषभ राशीसाठी अत्यंत डोळे दिपावणारा आणि भावुक करणारा असणार आहे. 27 तारखेची नारळी पौर्णिमा, अगदी लागूनच येणारे रक्षाबंधन हा सणाचा महासंगम तुमच्या आयुष्यात प्रेमाची, विश्वासाची आणि आपुलकीची नवी रोषणी घेऊन येत आहे. नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला जशी भरती येते, तशीच तुमच्या आनंदात आणि संपत्तीमध्ये अफाट भरती येणार आहे. बहिणीच्या हातावर बांधले जाणारे राखीचे पवित्र सूत्र हे केवळ एक धागा नसून ते तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अदृश्य सुरक्षा कवच बनून राहील. पण या आनंदाच्या वातावरणात आकाशात एक अत्यंत रहस्यमय आणि मोठी खगोलीय घटना घडणार आहे, ती म्हणजे चंद्रग्रहण. जेव्हा चंद्रग्रहणाची काळी छाया चंद्रावर पडेल, तेव्हा मानवी मनावर आणि ग्रहाच्या ऊर्जेवर याचा तीव्र परिणाम होईल. या काळात वातावरणात एक वेगळी संभ्रमावस्था निर्माण होईल. जे लोक चुकीच्या मार्गाने यश मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या पायाखालची जमीन या ग्रहणासमान सरकेल. मात्र वृषभ राशीचे लोक जे प्रामाणिक आणि कष्टाळू आहेत, त्यांच्यासाठी हे ग्रहण म्हणजे जुने दोष धुवून काढणारी एक मोठी संधी ठरेल. तर नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आणि चंद्रग्रहण यांचा हा तिहेरी योग म्हणजेच ब्रह्मांडात चाललेला एक महाखेळ आहे. या काळात तुमचे कुटुंब, तुमचे नातेवाईक आणि तुमचे मित्रमंडळ यांच्या वर्तुळात अचानक काही मोठे निर्णय घेतले जातील. जुने वाद संपुष्टात येतील आणि नवीन भागीदारी किंवा व्यवसायाची दारे उघडतील. ग्रहाची प्रचंड उलथापालट वृषभ राशीच्या आयुष्याला अशी काही कलाटणी देईल, जिथे येणाऱ्या काळातील तुमचे भविष्य पूर्णपणे सुरक्षित आणि संपन्न होणार आहे. या संपूर्ण 10 दिवसाच्या थरारक आणि रोमांचक प्रवासाचा अत्यंत निर्णायक टप्पा म्हणजे 31 तारखेची संकष्ट चतुर्थी. गणपती बाप्पाच्या कृपेने येणारी ही चतुर्थी वृषभ राशीच्या आयुष्यातील सर्व संकटाचा शेवट करणारी अंतिम पायरी आहे. मागील 10 दिवसात ग्रहाची ही उलथापालट झाली, त्यामुळे निर्माण झालेला ताण किंवा भीती ह्या एकाच दिवसात बाप्पाच्या चरणी विलीन होऊन
जाईल. तुमच्या मार्गात कितीही मोठे अडथळे किंवा शत्रू उभे ठाकले असतील तरी विघ्नहर्ता कृपेने ते मातीमोल ठरतील आणि तुमचे यश निश्चित होईल. तर संकष्ट चतुर्थीच्या या पवित्र तिथीवर ब्रह्मदेवाच्या पानावर लिहिलेले प्रत्येक भविष्य तुमच्या राशीसाठी प्रत्यक्षात उतरण्यास सुरुवात होईल. तुमच्या जीवनातील अंधार संपून एका नव्या लख आणि समृद्ध सुवर्ण युगाची अधिकृत सुरुवात याच दिवशी होईल. तुम्ही ज्या आर्थिक स्थैर्याची आणि मानसिक शांततेची गेल्या अनेक महिन्यापासून वाट पाहत होता ते सर्व काही आता एका पाठोपाठ एका तुमच्या झोळीत पडेल. कुटुंबात सुख समृद्धी नांदेल आणि तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याची हीच ती सुवर्ण वेळ असणार आहे. हा 10 दिवसाचा संपूर्ण प्रवास वृषभ राशीच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारी दैवी संधी होती. ज्यांनी या पर्वात संयम, विश्वास आणि सकारात्मकता ठेवली त्यांना यापुढे मागे वळून बघण्याची कधीही वेळ येणार नाही. ग्रहाची ही साथ आणि दैवी कृपा आता कायमस्वरूपी तुमच्या पाठीशी उभी राहिली आहे. आता गरज आहे ती या मिळालेल्या यशाचा योग्य वापर करण्याची आणि एका नवीन आत्मविश्वासाने आयुष्याची पुढची वाटचाल सुरू करण्याची. जर तुम्हाला ब्रह्मदेवाच्या या भविष्यवाणीवर आणि येणाऱ्या सुवर्ण काळावर पूर्ण विश्वास असेल तर हा लेख किंवा हा विचार थांबवू नका. आत्ताच आपल्या जवळच्या आणि प्रिय वृषभ राशीच्या व्यक्तीसोबत नक्की शेअर करा, कारण इतरांच्या आयुष्यातही सकारात्मकतेचा प्रकाश पोहोचवणे हे देखील भाग्याचेच लक्षण आहे. खाली कमेंट बॉक्समध्ये जय विघ्नहर्ता किंवा हर हर महादेवा लिहून या दैवी ऊर्जेचा स्वीकार करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यातील प्रत्येक मोठी भविष्यवाणी तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. धन्यवाद.